राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यातील एकूण 143 सदस्य पदांसाठी मतदान होत आहे। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे। यवतमाळ, वाशिम, बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटण, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, फुरसुंगी उरळी देवाची, मंगळवेढा, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, बसमत, अंजनगाव, सुरजी, बाळापूर, देऊळगाव राजा, देवळी आणि घुग्गुस या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे। तर याशिवाय विविध जिल्ह्यातल्या 76 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या 143 सदस्य पदांसाठी देखील मतदान होत आहे। मतदान हे शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। दरम्यान उद्या राज्यभरातील एकूण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे। पुढची एक मोठी बातमी पाहूयात अंबरनाथमधून। अंबरनाथमध्ये मतदानासाठी 200 बोगस मतदार आणल्याचा भाजपनं आरोप केलेला आहे। भाजपच्या अभिजित करंजुलेंनी शिंदेंच्या शिवसेनेवरती हा बोगस मतदानाचा आरोप केलाय। मतदानासाठी शेकडो महिलांना एका सभागृहामध्ये गोळा केल्याचा भाजपनं आरोप केलेला आहे। तर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते हे आता घटनास्थळी दाखल झालेत, परंतु यामुळे वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे। आज अंबरनाथमध्ये पालिकेचं मतदान हे पार पडतंय आणि यामध्येच आता हा आरोप करण्यात आलेला आहे। भाजपच्या अभिजित करंजुले यांनी शिंदेंच्या शिवसेनेवरती हा आरोप केलेला आहे। बोगस मतदानासाठी शेकडो महिला यांना आणण्यात आलेला आहे, एका सभागृहामध्ये त्यांना गोळा केल्याचा आरोप हा भाजपकडून करण्यात येतोय। त्यामुळे या मतदान केंद्र परिसरामध्ये सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काँग्रेस आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीने तपास केला जातो आणि काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु भाजपनं हा एक मोठा गंभीर असा आरोप केलेला आहे शिंदेंच्या शिवसेनेवरती। अभिजित करंजुले या भाजप नेत्यांनी हा आरोप केलेला आहे। जवळपास 200 बोगस मतदार आणल्याचा हा आरोप करण्यात येतोय। अंबरनाथमध्ये ही निवडणूक वेगवेगळ्या कारणानं गाजतीये आणि त्यातच आज मतदानाचा दिवस आहे आणि भाजपनं हा गंभीर आरोप केलेला आहे। महायुतीतीलच आपला मित्रपक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेवरती हा आरोप करण्यात येतोय। शेकडो महिलांना बोगस मतदानासाठी इथं आणलेला आहे असा आरोप हा करण्यात आलेला आहे। काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते हे आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। वातावरण चांगलंच तापलेलं आहे। त्यामुळे आता पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने दखल घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि आज संदर्भातले आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेश, नेमकं काय घडलेलं आहे आणि आता या संदर्भामध्ये पोलिसांनी दखल घेतली आहे का? काय अपडेट मिळतात? आकांक्षा, खरं पाहिलं तर अंबरनाथ नगर परिषदेचं जे निवडणूक जी आहे ती गाजलेली आहे। या ठिकाणी गोळीबार झाल्याची देखील एक धक्कादायक घटना घडली होती आणि आज सकाळी मतदान होण्याच्या पूर्वी जवळपास 4:30च्या दरम्यान कोहोज गाव आहे अंबरनाथमध्ये, त्या ठिकाणी एका हॉलमध्ये जवळपास 200हून अधिक काही महिला ज्या आहेत त्या ठिकाणी आल्या होत्या। पोलिसांना माहिती मिळाल्याच्या नंतर पोलीस घटनास्थळी गेले। पोलिसांनी माहिती घेतली त्या ठिकाणी, मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे त्या महिलांना पोलीस स्टेशन आणणं शक्य नाही झालं। त्या ठिकाणी पोलीस ठेवण्यात आले होते आणि आज सकाळी त्यांना अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची चौकशी सुरू आहे। पोलिसांकडून माहिती मिळाल्यानुसार हे सर्वजण जे आहेत ते भिवंडीवरून आणले होते। त्यांच्याकडे पोलिसांनी माहिती घेतली असता त्यांनी माहिती देण्यामध्ये ते कुठेतरी चुकीची माहिती देतात किंवा पोलिसांना पटेल अशी माहिती दिली नसल्यामुळे त्यांच्याकडून आता चौकशी करण्याचं काम सुरू आहे आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये या सर्व महिलांवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र हे लोक कशासाठी आले होते, कोणी आणले होते याबाबत माहिती मिळू शकली नाही। पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत। आकांक्षा, सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। आणि भाजपचे नेते अभिजित करंजुले सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित जी, नमस्कार। एबीपी माझावरती आपलं स्वागत आहे। खरं तर तुम्ही एक गंभीर असा आरोप केलेला आहे शिंदेंच्या शिवसेनेवरती बोगस मतदान होतंय। नेमकं काय घडलेलं आहे? आपल्याला ही माहिती कशी मिळाली? काय माहिती सांगाल? आपण लक्षात घेतलं पाहिजे हे जवळपास 200-250हून अधिक हे काही म्हणजे अंबरनाथच्या बाहेरचे लोक, भिवंडीचे लोक काही त्या ठिकाणी एका सभागृह, एका हॉलमध्ये ठेवण्यात आले होते। कृष्णा मॅरेज हॉल नावाचं एक चिंचपाड्यामध्ये असणार आहे ते सभागृह। ते हॉल पूर्णपणे म्हणजे कोणाचा
हे प्रत्येकाला माहिती. कृष्णा रसाळ हे जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत हं. त्यांच्या मालकीचा तो हॉल, आणि त्या ठिकाणी आम्ही जवळपास 12 वाजता म्हणजे 12 पासनं जेव्हा आम्हाला माहिती कळाली हं. आम्ही कंटिन्यू पोलिसांच्या संपर्कात होतो. जवळपास पोलिसांना तिकडे येण्याकरता 1 वाजले. हं. एवढं नाही तर सुरुवातीला तर आम्ही जेव्हा त्या ठिकाणी स्वतः जाण्याचा निर्णय घेतला, पोलिसांनी आम्हाला सांगितलं नाही आम्ही त्या ठिकाणी पाहून आलोय, कोणत्याच प्रकारची व्यक्ती त्या ठिकाणी आम्हाला दिसली नाही. परंतु जेव्हा आम्ही त्या ठिकाणी न हलण्याचा निर्णय घेतला, हं. अंतिम सकाळी 6 वाजता पोलिसांनी त्या एका निष्पन्नावर आले, हा बाबा आतमध्ये त्या ठिकाणी लोक आम्हाला सुद्धा आढळून आले, आणि शेवटी मग जवळपास 7 वाजता सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये डिटेन करण्यात आलं. परंतु अभिजितजी, हे बोगस मतदारच आहेत, या संदर्भामध्ये आपल्याकडे काही पुरावे आहेत किंवा पोलिसांकडून तसं काही निष्पन्न झालेलं आहे तपासामध्ये? हे खूप मोठ्या प्रमाणावर एक रॅकेट त्या ठिकाणी चालतं. एक त्या ठिकाणी एजंट असतो जो ह्या लोकांना तयार करतो, लोकांना घेऊन येण्याचं काम ते एजंटच्या माध्यमातून होतं. त्या ठिकाणी एजंट सुद्धा आले होते. एजंट आले, एजंटने आम्हाला विनंती केली की आम्हाला इकडून जाऊन द्यावं, आम्ही परत येऊ नये इकडे मतदानाला. संपूर्ण त्या आलेल्या लोकांचे ID कार्ड त्यांच्या ताब्यांमध्ये असतात. फक्त एका जसं आपण एखाद्या गुरांना कसं त्या ठिकाणी नेलं जातं तसं यांना आणलं जातं. यांना मतदानाच्या वेळीच त्यांचे कागदपत्र हातात दिले जातात. जायच्या वेळी परत ते हातातनं काढून घेतात, आणि त्यांनीच त्या ठिकाणी मान्य केलं आमच्या समोर. पोलीस प्रशासन सुद्धा मान्य केलं की मतदानाकरता त्या ठिकाणी ते आले होते. बरं, धन्यवाद अभिजितजी, आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.